सुंदर ओव्यांचं वाचन केलं दादा. कृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं निरूपण करत आपण ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातल्या 52 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचं निरूपण केलंय. आज आपण 53च्या पुढच्या ओव्यांचं आणि 5व्या श्लोकाचं माऊलींनी जे चिंतन केलंय त्याचं चिंतन करणार आहोत. आतापर्यंत आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, कर्म आणि ज्ञान या दोनही मार्गांनी माझ्यापर्यंत पोहोचता येतं. हे दोनही मार्ग परस्परावलंबी आहेत. एका मार्गाला सोडून दुसरा मार्ग परिपूर्ण होत नाही, दुसऱ्या मार्गाला सोडून पहिला मार्ग परिपूर्ण होत नाही. आणि हे दोनही मार्ग तितकेच महत्त्वाचे, तितकेच परिपूर्ण आणि भगवंताला तितक्याच परिपूर्णतेने प्राप्त करून देणारे मार्ग आहेत असं सांगून ज्ञान मार्गाचं पूर्ण वर्णन 2ऱ्या अध्यायात केल्यामुळं कर्म मार्गाचं सूक्ष्म असं विवेचन भगवंतानं सुरू केलेलं आहे. कारण अर्जुनाचं म्हणणं आहे की देवा, मी करण्यायोग्य जे कर्म असेल, मी करण्यायोग्य जी कृती असेल, फक्त त्याचंच नेमकं आणि तंतोतंत वर्णन तू करावंस अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून अर्जुनाला करण्यायोग्य उपासना जी आहे, अर्जुनाला आचरण करण्यायोग्य जो मार्ग आहे तो कर्म मार्ग आहे. आणि त्या कर्म मार्गाचं भगवंत इथं वर्णन करतायत. भगवंत 5व्या श्लोकामध्ये म्हणतायत, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठन्त्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वं प्रकृतिजैर्गुणे. अर्थात कोणीही पुरुष कर्म सोडून एक क्षण सुद्धा केव्हाच राहत नाही. कारण प्रकृती पूर्वजन्मकृत धर्माधर्म संस्काराच्या अधीन असलेला प्रत्येक प्राणी प्रकृतीच्या सत्वादी गुणानुरोधाने कर्म करतोच. अर्थात अर्जुनाच्या मनामध्ये ही शंका येऊन गेलेली आहे की मी हे युद्ध टाळलं आणि मी हे युद्ध सोडून निघून गेलो तर माझ्याकडून कर्माचा त्याग होईल आणि कर्माचा त्याग घडल्यामुळं मी नैष्कर्म्य होईल आणि नैष्कर्म्य झाल्यामुळं मी आपोआपच स्थितप्रज्ञ अवस्थेला प्राप्त होईल. हा जो अर्जुनाच्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे तो भ्रम काढण्यासाठी भगवंतानं हे निरूपण केलेलं आहे. कारण आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण त्यागलं म्हणजे आपण नैष्कर्म्य झालो असा त्याचा अर्थ होत नाही. कारण कर्माचा त्याग म्हणजे नैष्कर्म्य अवस्था नाही. कृती आणि कृतीमागची भूमिका किंवा भावना या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कृती ही टाळता न येणारी गोष्ट आहे आणि कृती घडली की तिच्या मागची भावना ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपला परिणाम दाखवणारच आहे. म्हणजे हे उदाहरणासहित समजून सांगायचं झालं तर पाणी आहे तर तरंग उमटणारच आणि तरंग उमटणार असतील तर पाणी प्रभावित होणारच. थोडासा सूक्ष्म विषय आणि तो भगवंताने इथं स्पष्ट केलाय. पण तो सगळा भाग समजून घेण्याच्या दृष्टीनं काही एक महत्त्वाचं तत्वज्ञान आपण समजून घेणं गरजेचं आहे. कर्म वेगळं आणि कर्म करण्यामागची भावना वेगळी. जिथं कर्म आहे त्या कर्माला लागूनच कर्माची भावना आहे, कर्मामागची भावना आहे. आणि कर्म अपरिहार्य आहे, कर्माचा त्याग कुणीही करू शकत नाही. हे जर खरं आहे तर मग त्या कर्मामागची भावनाही आपल्याला टाळता येणार नाही. आणि कर्म हे प्रत्येकासाठी अटळ आहे. कारण जीवनाचंच नाव कर्म आहे. जन्माला आल्यापासून कर्माला आरंभ होतो. मृत्यू हा कर्माचा शेवट आहे. कर्माचं अंतिम रूप म्हणजे मृत्यू आणि कर्माची सुरुवात म्हणजे जन्म. जन्म घेण्याच्या पूर्वी आपण निष्कर्मी असतो किंवा निष्क्रिय असतो. पण तो जन्म
घेण्यापूर्वीचं जे सूक्ष्म शरीर आहे ते सूक्ष्म शरीर आधीच्या शरीरामध्ये जेव्हा होतं तेव्हा त्या शरीराच्या जन्मावेळीही त्यानं कर्म केलेली होती, मरणापर्यंत कर्म केलेली होती. मरण आलं की त्याचं कर्म थांबलं. पण जन्म आणि मरणाच्या मध्ये त्यानं जे कर्म केलंय त्या कर्माचे संस्कार घेऊन त्याचं जे सूक्ष्म शरीर तयार झालंय त्या सूक्ष्म शरीराच्या अवस्थेमध्ये, निर्देह अवस्थेमध्ये जोपर्यंत तो जीव होता, देह मिळण्याच्या पूर्वीपर्यंत आणि आधीचा देह त्याग केल्यानंतर या काळामध्ये जेव्हा हा जीव होता किंवा सूक्ष्म देह होता तेव्हाच तो निष्कर्म होता, नैष्कर्म्य होता. पण ती नैष्कर्म्य अवस्था वेगळी आहे. पण त्याही अवस्थेमध्ये केलेल्या कर्माची भावना जिवंत आहे. म्हणून लक्षात घ्या, कर्म आणि कर्मामागची भावना. आपण जे कर्म करतो त्या कर्माच्या क्रिया प्रतिक्रिया ह्या अनिवार्यपणे उमटत असतात. त्या क्रिया प्रतिक्रिया टाळता येत नाहीत. समोर भिंत आहे, मी इकडून बोलतोय तर माझं बोलणं त्या भिंतीला आदळणंही अनिवार्य आहे आणि आदळल्यानंतर त्याचा प्रतिध्वनी उमटणंही अनिवार्य आहे. तसं जिथं जिथं कर्म आहे तिथं तिथं कर्मभावना आहे. म्हणून कर्म आलं की कर्मभावना आली. पण जेव्हा सूक्ष्म शरीरामध्ये हा जीव असतो तेव्हा कर्मभावना जिवंत असते पण कर्म नसतं. कर्माची तिथं शून्य अवस्था आहे पण कर्मभावना आहे आणि कर्मभावना आहे म्हणून पुन्हा कर्म करण्याची इच्छा आहे आणि कर्म करण्याची इच्छा आहे म्हणून पुन्हा नवा देह मिळण्याची इच्छा आहे आणि म्हणून तो देह या जीवाला मिळणार आहे. म्हणून कर्मभावना कर्म थांबल्यावरही जिवंत असते जोपर्यंत शरीराची अपेक्षा आहे, कर्माची अपेक्षा आहे, तिथपर्यंत कर्म आणि कर्मभावना या दोघांचा त्याग शक्य नाही. इथं भगवंत जे वर्णन करतायत ते वर्णन आहे कर्माचं, कर्माच्या अनिवार्यतेचं. काही जण असं म्हणतात की मी कर्म करणार नाही. कर्म न करणं म्हणजे नैष्कर्म्यता नाही, कारण तुम्ही शरीरात आहात म्हणून. शरीरात असताना कर्माचा त्याग शक्य नाही. कर्माचं परिवर्तन शक्य आहे, कर्मात बदल शक्य आहे. तुम्ही कर्माचं स्वरूप बदलू शकता, कर्म बदलू शकता, पण कर्माचा त्याग शक्य नाही. आणि हे विवेचन थोडंसं नीट समजून घेतलं पाहिजे. आतापर्यंत भगवंताच्या या बोलण्याचं नीट निरूपण अनेकांनी समजूनही घेतलेलं नाही आणि केलेलंही नाही. कारण बरेच जण कर्माचा त्याग म्हणजे संन्यास अशी संन्यासाची व्याख्या सांगतात. पण संन्यास म्हणजे कर्मत्याग नव्हे, फक्त कर्माचं बदललेलं रूप म्हणजे संन्यास. गृहस्थाश्रमी कर्म करतो, ब्रह्मचर्य आश्रमातलाही साधक कर्म करतो, तसंच संन्यास आश्रमातलाही साधक कर्म करतो, वानप्रस्थातलाही कर्म करतो. कर्म सर्व ठिकाणी आहे, फक्त कर्माचं स्वरूप बदललेलं आहे. कर्म कसं करावं, कर्माचं स्वरूप काय, कर्माला कुण्या दिशेनं न्यावं, कोणत्या कर्माची काय फळं आहेत या सगळ्याचा सारासार विचार करणं हे कर्म ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अपेक्षित आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जे ज्ञान ग्रहण केलंय त्याची अंमलबजावणी म्हणजे गृहस्थाश्रम आहे. गृहस्थाश्रमामध्ये ज्या ज्ञानाची अंमलबजावणी केलेली आहे त्याच्यातून थोडासा बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे वानप्रस्थाश्रम आहे. आणि गृहस्थाश्रम धर्माच्या पूर्णपणे बाहेर पडून शरीर निग्रह करून, इंद्रिय निग्रह करून मन, आत्मा, चैतन्य पूर्णपणे परमात्म्यात विलीन करण्याची तयारी म्हणजे संन्यास आश्रम आहे. पण या चारही आश्रमामध्ये कर्मत्याग नाही, फक्त कर्माचं स्वरूप बदललंय. म्हणून कर्माचं स्वरूप बदलणं म्हणजे कर्मत्याग नव्हे. म्हणून एखाद्यानं कर्मत्यागाचा आग्रह जरी धरला तरी त्याच्याकडून ठरवूनही कर्मत्याग होत नाही, कर्मत्याग शक्य नाही. कारण जन्मापासून कर्म सुरू झाले. जन्माला आलेलं बाळ जन्माला आल्याबरोबर रडतं, रडण्यापासून कर्म सुरू झालं. आणि प्रत्येक जण रडतोच. जन्माला आल्याबरोबर कुणी हसत नाही.
कारण 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात राहून जे दुःख सहन केलेलं असतं, ते जे 9 महिने दाबलेलं दुःख आहे ते जन्माला आल्याबरोबर व्यक्त होतं, अभिव्यक्त होतं. 9 महिने ते दुःख व्यक्त करायची संधी त्या जीवाला मिळालेली नसते, म्हणून जन्माला आल्याबरोबर तो रडतो. त्या यातना एकदम बाहेर पडतात आणि मग हळूहळू ते रडणं त्याचं शांत होतं, कारण त्या दुःखातून आता बाहेर पडलो याची त्याला जाणीव व्हायला लागते. आणि मग लहान बाळ हसायलाही लागतं, हसायलाही शिकतं, कारण दुःखाच्या निवृत्तीचा थोडासा अनुभव, थोडीशी झलक त्याला मिळालेली असते. पण त्याही वेळी त्याचं कर्म सुरू असतं. तिथून कर्म सुरू झालं. डोळे आहेत, डोळ्यांना काहीतरी दिसायला लागलंय. कान आहेत, कानाला काहीतरी ऐकू यायला लागलंय. तोंडातून काहीतरी शब्द बाहेर पडायला लागलेत. नाकाला काहीतरी गंध यायला लागली आहे. शरीराला स्पर्श व्हायला लागलाय. याची अजून जाणीव नाहीये त्या जीवाला. हे काय आहे हे तो समजून घेतोय. त्याला अजून थंडी गरमी समजत नाहीये, पण थंडी त्याला जाणवतीये. त्याच्या कानावर आवाज पडतोय, त्या आवाजाचा अर्थ त्याला अजून कळत नाहीये. त्याला दिसतायत वेगवेगळ्या प्रतिमा, वेगवेगळे आकार, त्याचा अर्थ अजून त्यानं ग्रहण केलेला नाहीये. पण हे सगळं दिसतंय, दिसण्याची क्रिया सुरू झालेली आहे. आणि दिसण्याची क्रिया सुरू झाली की जे दिसतंय ते समजून घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली. जे ऐकू येत आहे ते ऐकू येत नाही, तरी ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आपण बोलतोय त्याचाही त्याला अर्थ कळत नाहीये, पण आपण काय बोलतोय याचा अर्थ कळून घेण्याची, जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. शरीराला थंडी गरमी कळत नाहीये, पण ती जाणून घेण्याची प्रक्रिया त्याही इंद्रियाच्या द्वारा सुरू झालेली आहे. सगळ्या इंद्रियांचं कर्म सुरू झालेलं आहे. अजून कर्म भावना शून्य आहे. पण शून्य याचा अर्थ काहीच नाही असं नाही. काहीच नाही म्हणजे काहीतरी आहे. जसं 0 डिग्रीवर असलेलं पाणी आणि 100 डिग्री असलेलं पाणी, दोन्ही पाण्यांमध्ये फरक नाही. कारण 0 डिग्रीवर असलेलं पाणी तुम्ही एकदा का गॅसवर ठेवलं चालू असलेल्या की त्याचा 100% दिशेकडे प्रवास सुरू झालाय. 100 अंश सेल्सिअसच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू झाला गॅस सुरू केल्याबरोबर. आता वाटते तो 0 अंश सेल्सिअसवर आहे, पण त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे 100 डिग्री सेल्सिअसकडे जाण्याची, उकळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कर्म सुरू झालं की कर्म भावना सुरू झाली. कर्म सुरू झालं की कर्माचा अर्थ लावण्याची, कर्माला लागून आपल्या भावना जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि मग हळूहळू आवडणारं कर्म, न आवडणारं कर्म, आणि मग मोह असलेलं कर्म, आणि मग कर्म मोह, या सगळ्या गोष्टी मग तिथून सुरू झाल्या. आणि मग नंतर एका एका कर्माला तो जी जी प्रतिक्रिया देतो, ती प्रत्येक प्रतिक्रिया त्यानं मागच्या जन्मात जे संचित कमवलेलं आहे ते त्याच्या भावनांचं संचित आहे. आणि त्या संचितांच्या आधारावर तो नवीन प्रतिमांचा अर्थ लावतोय. म्हणून लहान मुलं प्रतिमांचा जेव्हा अर्थ लावतात तेव्हा तो अर्थ वेगवेगळा असतो. एकाच वर्गातली वेगवेगळी मुलं, एकाच घरात राहिलेली वेगवेगळी मुलं सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळा अर्थ लावतात. का असं होतं? घर एकच आहे, एकाच घरात वाढलेत, एकाच कुटुंबात वाढलेत, तरी सुद्धा त्यांची जडणघडण वेगळी होते. कारण मागच्या जन्मामध्ये केलेल्या कर्मातून जी एक भावना त्यांची जन्माला आलेली आहे, त्यांचं जे सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीराच्या संदर्भानं तो नवीन गोष्टीचा अर्थ लावायला लागतो. आणि म्हणून तिथूनच मागच्या जन्मातलं संचित आणि नव्या कर्माचा अर्थ, इथून त्याचा एक नवा सिद्धांत, नवा कर्म सिद्धांत सुरू होतो. आणि म्हणून ठरवूनही एखाद्यानं कर्मत्याग करायचं ठरवलं तर त्याच्याकडूनही कर्मत्याग घडत नाही. ही गोष्ट इथं भगवंत सांगतायत. माऊली याचं काय निरूपण करतायत बघूयात. माऊली म्हणतायत, जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी जैसे. अर्थात जोपर्यंत प्रकृतीचे म्हणजे आत्मस्वरूप अज्ञानाचे वास्तव्य आहे तोपर्यंत कर्म करीन अगर टाकीन असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण व्यवहार हा गुणाचे स्वाधीन आहे म्हणून. अर्थात जव प्रकृतीचे अधिष्ठान, प्रकृतीचा अर्थ इथं दिलाय माया. जोपर्यंत मायेचा आश्रय आहे तोपर्यंत सांडी मांडी हे अज्ञान, तोपर्यंत मी करतोय किंवा मी त्यागतोय या दोन्ही गोष्टी अज्ञानाच्या आहेत. कारण जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत करणारा नसतो आणि त्यागणारा नसतो.
करणारा आणि त्यागणारा या दोघांकडूनही माया स्वतःच्या प्रभावानं सगळं करून घेत असते. आणि म्हणून जोपर्यंत प्रकृती आहे, जोपर्यंत माया आहे, तोपर्यंत सांडी मांडी या गोष्टी, त्याग किंवा स्वीकार या गोष्टी म्हणजे अज्ञान आहेत. ज्ञान नसलेल्या लोकांनाच असं वाटतं की मी त्यागतोय किंवा मी स्वीकारतोय. बघा, अर्जुन मी युद्ध करणार नाही असं म्हणणं जेवढं अज्ञानाचं लक्षण आहे अर्जुनाचं, तेवढंच मी युद्ध करतोय असं अर्जुनाचं म्हणणंही अज्ञानमूलकच आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की अर्जुन म्हणतोय देवा मी युद्ध करणार नाही असं अर्जुनाचं म्हणणं म्हणजे अज्ञानाचं लक्षण. आणि अर्जुन जर म्हणाला असता देवा मी युद्ध करणार आहे, हेही ज्ञानाचं लक्षण ठरलं नसतं. मी युद्ध करणार आहे, मी सगळ्यांना मारणार आहे असं अर्जुनानं म्हटलं असतं तर तेही अज्ञानच ठरलं असतं. भगवंताला हेच तर सांगायचं आहे की अर्जुना, युद्धाचा त्याग किंवा युद्धाचा स्वीकार या दोन्ही गोष्टी करणारा तू नाहीस. म्हणून ते करणारा मी आहे हे मानू नकोस, हेच भगवंताला सांगायचं आहे. आणि जो हे मांडतो तो अज्ञानी आहे. म्हणून सांडी मांडी हे अज्ञान, सांडणंही अज्ञान आणि मांडणंही अज्ञान. मी प्रवचन करतोय हेही अज्ञान, मी प्रवचन करत नाही हेही अज्ञान. करणं न करणं सगळं त्याच्या हातात आहे, तो करून घेतोय. खरं सत्य हे आहे, तो करून घेतोय. पण तो करून घेतोय याचं ज्ञान नसेल तर मी करतोय हे अज्ञान येतं. आणि मी करत नाही हेही अज्ञान त्याला लागूनच येतं. म्हणून करणं आणि न करणं हे दोन्हीही अज्ञानाचंच लक्षण आहे. न करणं जितकं अज्ञानाचं लक्षण तितकंच मी करतोय हेही अज्ञानाचं लक्षण, कारण मी हे अज्ञानाचं मूळ आहे. मग मी जिथं आहे तिथं करणं असो किंवा न करणं असो अज्ञान आलंच, कारण मी हे अज्ञानाचं मूळ लक्षण आहे, पार्श्वभूमी आहे अज्ञानाची. मी म्हणजे, आणि मी म्हणजे प्रकृती, मी म्हणजे माया, मी म्हणजे अज्ञान. कारण मी म्हणजे आकार. जिथं मी येतो तिथं आकार येतो, जिथं आकार येतो तिथं माया येते, जिथं माया येते तिथं अज्ञान येतं, आणि जिथं अज्ञान येतं तिथं करणं न करणं येतं. मग सुखदुःखादी द्वंद्व तिथं आपोआप येतात. आणि म्हणून भगवंत सांगतायत, जव प्रकृतीचे अधिष्ठान, अज्ञानाचं अधिष्ठान, मायेचं अधिष्ठान जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मी करतोय हेही अज्ञान आहे, मी करत नाही हेही अज्ञान आहे. जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. जे चेष्टा, चेष्टा म्हणजे व्यापार, क्रिया, प्रक्रिया, कर्म. जे चेष्टा ते गुणाधीन. तुम्ही जी चेष्टा करताय ती गुणाधीन आहे. माया आली की सगळं आलं. म्हणून मायेचं अधिष्ठान असलेल्याच वर्णन माऊली करतायत. मायेचं अधिष्ठान संपलं की मग चेष्टा चेष्टा राहत नाही, त्याग त्याग राहत नाही, आणि कर्म कर्म राहत नाही. तिथं केलेलं कर्मही नैष्कर्मी असतं, त्यागलेलं कर्मही नैष्कर्मी असतं. जिथं माया संपली, जिथं मी संपला, जिथं आकार संपला. पण जिथं माया आहे, जिथं आकार आहे, जिथं अज्ञान आहे, तिथल्या चेष्टेचं वर्णन माऊली करतायत. जे चेष्टा ते गुणाधीन. ती प्रत्येक चेष्टा, ते प्रत्येक क्रिया, ती प्रत्येक क्रिया, ते प्रत्येक कर्म गुणाधीन आहे. तुम्ही कोणतंही कर्म करा मायेच्या अधिष्ठानावर अवलंबून, त्याला 3 पैकी 1 गुण लागलेलाच आहे. ते कर्म तामसी होईल, राजसी होईल किंवा सात्विक होईल, पण ते कर्म गुणानं बाधित होणारच आहे. माया अधिष्ठित कर्म हे 3 पैकी 1 गुणानं बाधित होणारच असतं. म्हणून जे चेष्टा ते गुणाधीन, गुणाच्या ते अधीन आहे. आपैसी असे, स्वाभाविकपणे ती गुणाधीन आहे. 3 पैकी 1 गुण तिला लागलेलाच आहे. 3 पैकी 1ही गुण नाही असं कर्मच नाही. गुणातीत कर्म आपण त्याला म्हणतो जिथं मी नाही, पण जिथं मी आहे तिथं गुण आले. म्हणून ते सूत्र आपण नीट समजून घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, कारण काही महत्त्वाच्या गोष्टी वारंवार सांगणं गरजेचं आहे. कारण एखाद्या कपड्यावर जास्त मळ असेल तर सारखं 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 घासायला लागतं. एका घासण्यातून तो मळ म्हणजे पूर्ण निघून जाईल असं होत नाही. म्हणून माया आली की आकार आला, आकार आला की मी आला, मी आला की अज्ञान आलं,
अज्ञान आलं की करणं न करणं आलं, करणं न करणं आलं की मग 3 पैकी 1 गुण आलाच. या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आहेत. आणि म्हणून माऊली सांगतायत, देखय विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. अर्थात पहा की जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे कर्म जर द्वेषाने टाकले तर असे विचारतो की इंद्रियांचे स्वभाव नष्ट झाले का. माऊली सांगताय, देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले. इथं सळे शब्दाचा अर्थ आहे द्वेषाने. ओसंडिले म्हणजे सोडणं, त्याग करणं. देखे विहित कर्म जे तुले, जे कर्म आपल्याला करण्यास सांगितलेलं आहे, जे कर्म करण्याची शास्त्रानं परवानगी दिलेली आहे. बघा, शास्त्रानं परवानगी न दिलेलं कर्म हे तर मोठं पाप आहे, तो विषय नंतरचा. तो अति गुन्ह्यामध्ये मोडतो. गुन्ह्यांमध्ये पण प्रकार असतात, दखलपात्र गुन्हा, अदखलपात्र गुन्हा. अदखलपात्र गुन्हा म्हणजे विहित कर्म जे आहे त्यातून निर्माण होणारे दोष, हा अदखलपात्र गुन्हा आहे. पण अदखलपात्र गुन्ह्याची दखल घेतली जाते, फक्त त्याला नावापुरतं अदखलपात्र म्हटलं जातं. ते अदखल एवढ्यासाठीच की त्यानं अजून दुसऱ्यांचं नुकसान होणं सुरू झालेलं नाहीये, म्हणून ते अदखलपात्र आहे. अदखलपात्र गुन्हा कधी होतो? ज्याचा दुसऱ्याला त्रास झालेला नाही, तो गुन्हाच आहे. पण त्याचा इतरांना त्रास झालेला नाही, दुसऱ्याचं नुकसान त्या कर्मानं केलेलं नाही, तो गुन्हा अदखलपात्र असतो. एखाद्यानं कामामध्ये कुचराई केली, काम करताना कोणत्या तरी प्रकारचा आळस केला, तर आळस युक्त जे कर्म असतं किंवा गुन्हा असतो तो अदखलपात्र असतो. मग दखलपात्र गुन्हा कोणता? ज्याची दखल घेतली जाते. दखल कोणत्या गुन्ह्याची घेतली जाते? ज्याचा इतरांना त्रास होतो. विहित कर्माचा त्याग हाही गुन्हाच आहे, पण तो थोडा सौम्य गुन्हा आहे. आणि इतरांना त्रास, निषिद्ध कर्म करणं, वाटून दिलेल्या कर्मापेक्षा वेगळं विपरीत कर्म करणं, हा मोठा गुन्हा आहे. कर्मातला मोठा गुन्हा आहे. त्याचं तर वर्णन करतच नाही होत आपण अर्जुनांसारख्यांसाठी, साधकांसाठीचं हे निरूपण आहे, जिथं विहित कर्माची चर्चा चालू आहे. जे करण्यायोग्य कर्म आहे त्याच्याबद्दल माऊली सांगतायत, देखय विहित कर्म जे तुले. जितकं काही विहित कर्म आहे, करण्यासाठी सांगितलेलं जे कर्म आहे, वेद, शास्त्र, पुराण, ऋषीमुनी, संत, मार्गदर्शक, गुरु, आई वडील, पालक यांनी सांगितलेलं जे कर्म आहे, देखय विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, द्वेष करून त्यांचा त्याग केला. सळे म्हणजे द्वेष, कर्म करायचंच नाही असं समजून त्याग केला. कारण अर्जुन ते करतोय म्हणून माऊलीने हे शब्द वापरले. अर्जुन विहित कर्माचा द्वेष करायला लागलाय, हा अर्जुनाचा दोष आहे. भलेही तो अदखलपात्र गुन्हा आहे, कारण अर्जुनानं युद्ध न करता युद्ध सोडून तो निघून गेला असता तर तो गुन्हेगार ठरला नसता, कारण त्याच्यामुळं दुसऱ्यांचं नुकसान झालं नसतं. पण कर्माचा त्याग हा गुन्हा त्याच्याकडूनही झालेला आहे. आणि असा गुन्हा जर सगळेच करायला लागले तर तो गुन्हा दखलपात्र होतो. म्हणून अदखलपात्र गुन्हा नोंदवलाच याच्यासाठी जातो की अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या वाढू नये, म्हणून त्याची अदखल म्हणून का होईना दखल घेतली जाते. नाहीतर अदखलपात्र गुन्हाही लिहिला गेला नाही, नोंदवला गेला नाही, तर अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या वाढेल आणि परिणामी नीतिशास्त्र बिघडेल. समाजाचं सगळं गणितच बिघडून जाईल. आणि म्हणून विहित कर्माचा जरी द्वेषानं त्याग केला तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. कर्माचा त्याग केला तरी कर्म करणारी इंद्रिय शांत झाली का? तू युद्ध केलं नसतंस तर हातात धनुष्यबाण नसता. तू युद्ध केलं नाहीस तर तुझ्या डोळ्यासमोर दिसणारे तुला शत्रू दिसले नसते, तुझ्या कानाला रणवाद्यांचा आवाज ऐकू आला नसता, तू तोंडानं युद्धाची भाषा बोलला नसतास. पण याचा अर्थ असा नाही की तुझ्या इंद्रियांनी काम थांबवलं असतं. तू युद्ध सोडून जरी गेला असता अर्जुन, तरी अर्जुनाचे कान सशक्त होते, तोंड, हात, पाय सगळी इंद्रिय सशक्त होती. म्हणून या कर्माचा त्याग करूनही अर्जुन गेला असता तरी दुसऱ्या कर्माचा स्वीकार त्याला करावाच लागला असता.
म्हणून कर्माचा त्याग द्वेषानं करायचं जरी ठरवलं तरी स्वभाव, इंद्रियांचा स्वभाव आहे कर्मप्रवण असणं. म्हणून मी म्हणालो जीवन म्हणजे कर्म. जन्मापासून मरणापर्यंत जे जे घडतं ते कर्म आहे. कारण जन्मापासून मरण्यापर्यंत इंद्रिय आहेत. जिथपर्यंत इंद्रिय आहेत तिथपर्यंत कर्म आहे. आणि म्हणून तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे, मौली या ओवीचं पुढं स्पष्टीकरण करतायत. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुझाले परिमळून घे. अर्थात सांग, कानाने ऐकणे बंद झाले, डोळ्यातील दृष्टी गेली, नाकपुड्या बंद होऊन वास घेणे थांबले. विहित कर्माचा त्याग केला म्हणून डोळ्यांनी बघायचं सोडलं का, कानांनी ऐकायचं सोडलं का, नाकानं वास घ्यायचं सोडलं का. कर्म तर हे सगळेच करतायत. कान ऐकतायत, डोळे बघतायत, नासारंध्र श्वास घेतायत परिमळाचा. त्यांनी परिमळाचा गंध घेणं सोडलेलं नाही. कारण इंद्रियांचा स्वभाव आहे कर्म करत राहणं. डोळे दिले तर डोळ्याचं काम आहे बघत राहणं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मी बघू नये म्हणून डोळे बंद केले तरी सुद्धा डोळे आपल्याला दाखवतातच. डोळ्यांची पण गंमत आहे. विज्ञान असं सांगतं की तुमच्या डोळ्यासमोर एखादी वस्तू आहे, ती वस्तू काही क्षणापर्यंत तुमच्या डोळ्यापासून बाजूला गेली तरी सुद्धा काही क्षण ती प्रतिमा डोळ्यांसमोर जशीच्या तशीच असते. एका सेकंदाचा काहीतरी भाग, 1/3 काहीतरी, तेवढा भाग ती प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोरच असते जरी ती प्रतिमा सरकवली तरी. म्हणून उदबत्ती आपण घेतली आणि अशी गोल फिरवली तर उदबत्तीचं सर्कल आपल्याला दिसतं. का तर ती उदबत्तीचा एक भाग दुसऱ्या भागी जागेवर जाईपर्यंत एका सेकंदापेक्षा कमी काळ लागलाय. पुन्हा ती तिथपर्यंत येईपर्यंत 1 सेकंदाच्या आत ती तिथं आली म्हणून ते सर्कल आपल्याला दिसायला लागतं. कारण डोळ्यांसमोर गेलेली वस्तू काही सेकंद डोळ्यांसमोरच असते. कानांना एखादा ध्वनी ऐकायचा बंद झाला तरी काही काळ ते ध्वनी कानामध्ये वाजत असतात. सगळ्या इंद्रियांचं तसं आहे. इंद्रियांचा त्याग ज्या क्षणी केला त्याच क्षणी इंद्रिय त्यांचा त्याग करत नाहीत. का करत नाहीत तर इंद्रिय जे करतात त्याचं काहीतरी स्वतःकडे साठवतात. हाही इंद्रियांचा स्वभाव आहे. ज्यांना मानसशास्त्र चांगलं माहिती आहे त्यांना हे थोडं सोप्या पद्धतीनं लवकर समजेल. हे सगळं इंद्रिय जे करतात त्याची आठवण ते मनात ठेवतात. सिगमंड फ्राईड नावाच्या मानसशास्त्रज्ञानं याच्यावर खूप प्रयोग करून खूप मोठं भांडवल सगळ्यांसाठी खुलं केलंय. सिगमंड फ्राईडचं असं म्हणणं आहे की माणूस जेवढ्या गोष्टी करतो त्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी संचित त्याच्या मेंदूत साठत असतं. कॉन्शियस माइंड जे जे करतं त्याचा प्रत्येक काही ना काहीतरी संदर्भ त्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये जातो. अबोधी मन, बोधपूर्व मन आणि बोधी मन असे त्यानं मनाचे 3 स्तर सांगितलेत. बोधी मन म्हणजे प्रत्यक्ष जी क्रिया. आता तुम्ही प्रवचन ऐकताय, आता सगळ्यांचं बोधी मन जागृत आहे, तुम्ही सगळं ऐकताय. आज जे ऐकलं ते तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये जाईल. पहिल्या अध्यायावर आपण जे काही बोललो ते तुमच्या डोक्यामध्ये आहे, पण आता ते थोडं अनकॉन्शियस माइंडमध्ये गेलंय. काही काळानंतर ते तुमच्या मेंदूत तसंच राहील, नेणिवामध्ये जाईल, अबोध मनामध्ये ते जाईल. कोणी विचारलं की ज्ञानेश्वरनी पहिल्या अध्यायात काय सांगितलं होतं, मग तुम्ही ते पहिला अध्याय ऐकताना जे काही वाचलं असेल ते जे आठवेल ते तुम्ही सांगाल. मग जे सांगितलं ते कशामुळं सांगितलं तर प्रश्नामुळं. प्रश्न अनेकदा अबोधी मनाला बोधावस्थेमध्ये आणत असतो किंवा त्या विषयाला बोधावस्थेमध्ये आणत असतो. म्हणून जे जे तुम्ही बोधावस्थेमध्ये करता त्याचं काही ना काहीतरी प्रतिबिंब तुमच्या अबोधी मनात उमटतच. तुम्ही कोणतंही कर्म करा त्या कर्माचा काही एक परिणाम तुमच्या मनात साठलेलाच असतो. म्हणून सूक्ष्म शरीर अशाच कर्मांनी बनतं. थोडा सिगमंड फ्राईडचा सिद्धांत मला अपूर्ण वाटतो. कारण पुढचा जन्म जो आहे त्याचं त्यानं तितकंसं स्पष्टीकरण केलं नाही. कारण पुनर्जन्माची संकल्पना विज्ञानाच्या कक्षेत बसत नाही म्हणून कदाचित ते असावं. पण
आपण पुनर्जन्माची संकल्पना नीट समजून घेतली तर आणि सिग्मंड फ्राईडच्या विश्लेषणाचा त्याला आधार घेतला तर बऱ्याच प्रश्नाची उकल होते, बरीच प्रश्न सुटतात आणि त्याचा खरं तर उपयोग होणार आहे जगाला, ती सांगड जर व्यवस्थित घातली गेली तर. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून एक जर तत्वज्ञान तयार केलं तर ते अधिक परिपूर्ण तत्वज्ञान असू शकतं. पण दुर्दैवानं विज्ञानवाद्यांना अध्यात्मवाद्यांची चीड आहे आणि अध्यात्मवाद्यांना विज्ञानवादांची चीड आहे, म्हणून हे दोघं एका व्यासपीठावर कधी येतच नाहीत. कधी चुकून आले तर द्वेषाशिवाय काही बोलत नाहीत आणि म्हणून समाज परिपूर्णरित्या सुखी होत नाही. विज्ञानवादी विज्ञानाच्या उपभोगात रमलेत, आध्यात्मिक अध्यात्माच्या सुखात रमलेत, पण या दोघांना एकत्र केलं तर मोठा समाज एक होणार आहे. असो, पण माऊली सांगतायत, जे फ्राईड सांगतोय की नेनिवेमध्ये जे जे गेलं ते जाणिवेतूनच गेलं आणि जाणिवेत जे जे घडतं त्याचा संदर्भ नेनिवेत गेलेलाच आहे. म्हणून तुम्ही नाकानं कशाचा वास घेतला की त्याचा काही ना काही संदर्भ तुमच्या मनावर बिंबलेलाच आहे आणि म्हणून विशिष्ट वास आवडायला लागतो. आयुष्यात कधीतरी प्रत्येकानं आत्ता विचार करा की मला सगळ्यात जास्त आवडलेला वास कोणता. प्रत्येकाला काहीतरी कोणती तरी घटना आता बोध स्तरावर आली असेल, किंवा मला सगळ्यात न आवडलेला वास कोणता लगेच आठवलं असेल काहीतरी. मला आवडलेला पदार्थ कोणता काहीतरी आठवलंय. मला सगळ्यात बघावंसं वाटलेलं दृश्य, मला सगळ्यात ऐकावंसं वाटलेलं काहीतरी संगीत किंवा आवाज काहीतरी मनात आलंय. कारण कर्म केला की त्या कर्माची प्रतिक्रिया मनावर उमटतच असते आणि म्हणून मी कर्म केलंय आणि त्यातून काहीच साध्य झालं नाही असं होणारच नाही आणि मी काहीच न करणं हे जास्त परिणाम करत असतं. मी आधी म्हणालो होतो, डोळ्याला सारखं बघण्याची सवय आहे आणि तुम्ही एकदम डोळे बंद केले तरी डोळे तुम्हाला तेच दाखवतात जे बघायचं नाही, म्हणून तुम्ही डोळे बंद केलेत. डोळ्यांची ती कमाल आहे. मी म्हणालो होतो निर्जला एकादशीच्या दिवशी मला नुसतं जलजलच आठवत होतं. उपवासाच्या दिवशी जेवणाची जास्त आठवण येते. ज्या गोष्टीचा तुम्ही त्याग कराल शरीर ती गोष्ट जास्त मागत असतं. म्हणून कर्माचा त्याग म्हणजे कर्माबद्दलची आसक्ती वाढवणं एका अर्थाने. आणि म्हणून डोळ्यांनी बघणं बंद केलं म्हणून बघण्याची क्रिया थांबत नाही. ऐकायचं सोडलं म्हणजे कानं ऐकण्याची क्रिया बंद करत नाहीत. सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले. कर्माचा त्याग केला म्हणजे इंद्रियांनी त्याग केला का? नाही. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, श्रवणाने ऐकायचं बंद केलं का? की नेत्रीचे तेज गेले, डोळ्यांनी बघायचं बंद केलं का? की नासारंध्र बुझाले का नाकाची छिद्र बंद झालेत, परिमळू निघे की ते परिमळ सुगंध घेणं त्यांनी बंद केलंय. ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटिलिया. अर्थात अथवा प्राणापानाच्या क्रिया थांबल्या का, मन निर्विकल्प झाले का, किंवा भूक व तहान यांची इच्छा नाहीशी झाली का. ना तरी प्राणापान गती, श्वासोच्छवास थांबलाय का. कर्माचा त्याग केला म्हणजे श्वासोच्छवास थांबला का. श्वास घेणंही चालू आहे, सोडणंही चालू आहे. जन्मल्यापासून श्वासोच्छवास हा कर्माचा प्राण आहे. कर्माला प्राण देतो श्वासोच्छवास. कारण श्वासोच्छवास इंद्रियांना जीवन देत असतो, इंद्रियांमध्ये प्राण फुंकत असतो. आणि म्हणून जोपर्यंत प्राणापान गती सुरू आहे, उच्छवास आणि श्वास जोपर्यंत चालू आहे की निर्विकल्प जाहली मती, आणि जोपर्यंत मती निर्विकल्प होत नाही, मनामध्ये काही ना काहीतरी चालू आहे. हे नाही केलं तरी ते केलं. मी एक खूप आज चांगली कथा बघितली व्हॉट्सअपवर, आज का काल माहिती नाही पण बघितली. त्याच्यामध्ये मी असं बघितलं की एक पोपट होता. त्या पोपटाला यमानं बघितलं आणि यमानं बघून यम हसला. यम का शनिदेव असं काहीतरी, दोघांपैकी एक. आता दोघं भाऊच आहेत, यमदेव आणि शनिदेव. तर ते हसले. हसल्यावर त्या पोपटानं मनातल्या मनात विचार केला की साधं सुद्धा कोणी माणूस हसला तर गोष्ट वेगळी,
पण ज्या अर्थी शनिदेव आपल्याकडे बघून हसतायत त्या अर्थी काहीतरी कारण असेल. मग हे विचारावं कुणाला? आता थेट त्यांना कसं विचारावं? म्हणून त्यांनी आपल्या पक्षांचा जो राजा आहे त्या गरुडाला विचारलं की गरुड महाराज आतल्या आत विचारलं असेल की ते माझ्यावर का हसले असतील. गरुडानं सांगितलं यम हसलाय किंवा शनिदेव हसलेत म्हणजे काही विनाकारण ते हसणार नाहीत. यम हसले म्हणजे तुझं मरण त्यांनी बघितलंय म्हणून हसले असतील. आणि शनिदेव हसले म्हणजे काहीतरी तुझ्या मागे 7.5 लागणार आहे म्हणून हसले. मग म्हणे आता मी काय करू? मला तर दोघांची भीती वाटते, काय करू? गरुडाने सांगितलं ठीक आहे, काळजी करू नको. आणि त्या गरुडाने त्या पक्षाला दूर कुठंतरी असं गुहेमध्ये घेऊन गेले आणि त्या गुहेमध्ये त्यांना ठेवलं आणि सांगितलं की थोड्या वेळासाठी तू इथून बाहेर पडू नकोस, एकाच जागी राहा, काहीच करू नकोस, नुसतं बसून राहा. पोपटाने सांगितलं ठीक आहे. आणि तो काही वेळासाठी तसाच राहिला. तेवढा वेळ गेल्यावर गरुड पुन्हा तिथं आले, त्याला घेतलं आणि जिथं तो होता तिथं त्याला ठेवलं. आणि पुन्हा ते शनिदेव आले. आता पोपटानं बघितल्याबरोबर ते पुन्हा हसले. आता म्हणे आता परत त्या गरुडाला विचारण्यापेक्षा थेट यांनाच विचारू, आता का हसले तुम्ही? त्यांनी सांगितलं मी तुझ्या मागे लागण्यासाठी आलो होतो, म्हणजे शनिदेवाने. 7.5 तुला लागणार होती आणि ती 7.5 तुला लागली. तू एवढा मोठा भक्त आहे देवाचा, गरुडाचा, एवढा जवळचा आहे, तरी तुझ्या मागे 7.5 लागली. याचं मला हसू आलं म्हणून मी हसलो. ओके, म्हणजे कळलं पहिलं का हसला, पण दुसऱ्यांदा का हसला? म्हणे मी काहीही न करता तू 7.5 स्वतः सगळी सहन केली म्हणून दुसऱ्यांदा हसलो. कारण मी हसलो कारण तुला 7.5 सुरू झाली होती आणि 7.5 सुरू झाल्यामुळं कधी नव्हतं तू गरुडाला आवाहन केलं, गरुड घेऊन गेला. आता गरुड काही सहज थोडी घेऊन गेला तर थंडीच्या दिवसात तो वारा तुला लागला, भयंकर असा आवाज, त्याचा त्रास तुला झाला. तुला गुहेमध्ये कुठंतरी त्यांनी नेऊन ठेवलं, त्या गुहेमध्ये काहीच नाही आणि एकांतात तुला नुसतं बसून राहावं, हीच 7.5 होती. आणि बरं झालं की तूच स्वतःची 7.5 तू स्वतःच सगळी भोगून घेतली. सगळी 7.5 मला काही करायची गरजच पडली नाही. तसं मी कधीही काही करत नाही, मी सगळं करूनच घेतो आणि म्हणून दुसऱ्यांदाही मला हसू आलं. आता ही गोष्टच घडते. तुम्ही कर्म त्याग करा किंवा कर्म करा, तुमच्या मागे जे आहे, जे भोगायचं आहे, जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला करावंच लागणार आहे. मग ते तुम्ही करा किंवा न करा, करायच्या भावनेनं न करा किंवा न करायच्या भावनेनं करा, तुम्हाला ते करायचंच आहे जे तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं आहे, जे तुमचं सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीराच्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्याच आहेत. एक सोपं उदाहरण देतो. एखादी स्प्रिंग आहे, ती स्प्रिंग अशी दाबली की ती स्प्रिंग मूळ आकारात तेव्हाच येते जेव्हा तिच्यावरचा दाब काढला जातो. दाब काढल्याबरोबर ती पूर्णपणे अंकुंचन पावते. कुठपर्यंत पावते? जेवढी तिची कॅपॅसिटी आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे एका अर्थानं दाबलेलं स्प्रिंग आहे. त्या दाबलेल्या स्प्रिंगमध्ये मोठा आकार दडलेला आहे. त्या सूक्ष्म शरीरामध्ये मोठा कर्मभाव दडलेला आहे. कर्म करण्याचा भाव दडलाय, कर्माचा अर्थ लावण्याचा भाव दडलाय, कर्माच्या मागं दडलेल्या त्रिगुणाचा भाव दडलाय. ह्या सगळ्यांनी ते सूक्ष्म शरीर बनलंय. एकदा शरीर मिळालं की ते हळूहळू ती स्प्रिंग मोठी व्हायला लागते, मूळ रूपात यायला लागते. तसं एकदा सूक्ष्म शरीर शरीरात आलं की त्याच्या मूळ रूपाप्रमाणे, मूळ भावनेप्रमाणे ते कर्माचा अर्थ लावायला जातं, कर्म स्वीकारायला लागतं. म्हणून मी म्हणालो प्रारब्ध संचित म्हणजे दाबलेलं स्प्रिंग. प्रारब्ध किंवा संचित स्वतंत्र नसतं, त्या स्प्रिंगमध्येच ती पात्रता असते, त्या स्प्रिंगनंच तयार केलेली ती पात्रता असते. तसं जीवानंच तयार केलेलं प्रारब्ध असतं. प्रारब्ध काही दुसरं कोणी देत नाही, तुम्हीच बनवत असता. प्रारब्ध नशीब आपणच बनवत असतो आपलं, पण जे बनवलंय ते भोगावं लागणार आहे. स्प्रिंग दबलंय तर मोकळं होणार आहे, फक्त दाब बाहेर पडला पाहिजे. सूक्ष्म शरीराला एकदा शरीर मिळालं की ते हळूहळू मूळ रूपात यायला लागतं आणि मग प्रारब्ध आपोआप त्याच्या स्वभावाप्रमाणे कर्म करायला लागतं. आणि तुम्ही कितीही त्याचा त्याग करायचा विचार केला तरी कर्माचा त्याग घडत नाही. ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती. कर्माचा त्याग केला म्हणजे मती निर्विकल्प होईल का?
ते पोपट जेव्हा त्या गुहेत राहिलं तेव्हा कर्म थांबलं, पण मनामध्ये सारखं चालू, बरं झालं साडेसाती गेली, बरं झालं साडेसाती गेली, आपल्याला तर काही त्रास होत नाहीये, आपण मोठ्या संकटातून सुटलो असं तो म्हणतोय. पण असं त्याचं म्हणणंही एका मोठ्या संकटात असतानाच आहे. आपलं घर सोडून एका परक्या गुहेमध्ये राहणं ही शिक्षाच आहे. पण त्या पोपटाला ते जाणवत नव्हतं की निर्विकल्प झाली मती. तिथेही त्याची मती निर्विकल्प झालेली नाहीये. फक्त शरीराच्या क्रिया थांबल्यात, मनाच्या क्रिया चालूच आहेत. एखाद्या वेळी श्वासोच्छवास नियंत्रित जरी केला तरी मनाचा स्वभाव नियंत्रित करणं पुन्हा आणखी अवघड गोष्ट आहे. की निर्विकल्प झाली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटेलिया. ताण लागणं आणि भूक लागणं या गोष्टी थांबल्यात का? नाहीशा झाल्यात का? कारण कर्मत्याग जरी केला तरी भूक लागणार आहे, कर्मत्याग केला तरी तहान लागणार आहे, कर्मत्याग केला तरी श्वासोच्छवास चालू राहणार आहे, कर्मत्याग केला तरी मनाचे तरंग चालू राहणार आहेत. डोळे, कान, नाक, जीभ, तोंड, सगळी इंद्रिय, त्वचा सगळे आपापले काम करणार आहेत. हे स्वप्नावबोध उठेले की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. अर्थात स्वप्न व जागृती या अवस्था थांबला का? पाय चालावे याचे विसरले का? हे सर्व राहू दे, जन्म मरण चुकले का? हे स्वप्नावबोध उठेले. आपण ठरवलं मला काहीच कर्म करायचं नाही म्हणून आपण झोपलो. झोपेमध्ये शरीराची हालचाल होत नाही, डोळे काही बघत नाहीत, कान काही ऐकत नाहीत, नाक कशाचा श्वास घेत नाही, तोंड काही खात नाही, बोलत नाही, हातपाय हालत नाहीत, त्वचेलाही कोण्याही गोष्टीची जाणीव होत नाही झोपेमध्ये. पण झोपेतही कर्म चालू आहे. हे स्वप्नावबोध उठेले. शरीर शांत झोपले म्हणजे कर्म थांबले असं का? नाही, तिथंही स्वप्न सुरूच आहे. जे अति संवेदनशील साधक आहेत ते स्वप्नात घडणाऱ्या क्रियेलाही क्रिया मानतात. भलेही स्वप्नातल्या क्रियेला पाप पुण्य लौकिक दृष्ट्या नसतं, पण जे संवेदनशील असतात त्यांना तिथंही स्वप्नातलंही पाप पुण्य दिसतं. अनेक लोकांना संत स्वप्नामध्ये भेट देतात. साईबाबांचं चरित्र बघा, कोणत्याही महापुरुषांचं चरित्र बघा, स्वप्नामध्ये दृष्टांत. तुकोबारायांना स्वप्नामध्ये गुरूंनी येऊन दृष्टांत दिला. सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडले वाटे जात्या जाता गंगा स्नाना. पूर्ण अभंग बघून घ्या. तुकोबारायांना स्वप्नात गुरुनं येऊन दृष्टांत दिला. आपणची देव होय गुरु. स्वतः भगवंत गुरु रूपानं आले आणि तुकोबारायांना बोध केला. स्वप्नातही येऊन बोध होतो. म्हणून शरीर थांबलं म्हणजे स्वप्न थांबली असं होत नाही. आणि म्हणून राजा हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये विश्वामित्राला सगळं राज्य दान केलं होतं. स्वप्नामध्ये दुसरा कोणी असता तर म्हणाला असता स्वप्नात दिलेलं दान प्रत्यक्षात द्यायची काय गरज आहे. पण प्रत्यक्षात येऊनही राजा हरिश्चंद्रानं सांगितलं की महाराज, स्वप्नात मी ज्या अर्थी तुम्हाला दान दिलंय त्या अर्थी हे सगळं दान तुम्हाला पोहोचलंय, म्हणून हे सगळं राज्य तुमच्या स्वाधीन मी करतोय. आणि मग सगळं काही सोडून, राजपाट सोडून स्मशानभूमीमध्ये तो राजा काम करायला लागला. जी संवेदनशील माणसं असतात ते स्वप्नातल्या क्रियेलाही क्रिया मानतात. आणि अध्यात्मात स्वप्नातल्या क्रियांनाही अर्थ आहे. स्वप्नातल्या क्रियाही अध्यात्मात महत्वाच्या आहेत. म्हणून तुम्ही जर आध्यात्मिक असाल, उपासक असाल, साधनारत असाल तर केवळ शरीराच्याच क्रियांवर लक्ष देऊ नका, मनाच्या स्वप्नातल्या क्रियांवरही लक्ष द्या. मला काय स्वप्न पडतायत, कशा प्रकारची स्वप्न पडतायत, मला कशा प्रकारचे आभास होत आहेत. कारण सूक्ष्म शरीराचं काम तिथं सुरू होतं, मनातल्या इच्छा आकांक्षा वासनांचं काम तिथं सुरू होतं. शरीरात राहिलेल्या अपूर्ण गोष्टी तिथं पूर्ण व्हायला लागतात. म्हणून तिथल्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून शरीराची कर्म थांबली तरी स्वप्नातली कर्म थांबलेली नाहीत. हे स्वप्नावबोध उठेले. स्वप्नही थांबलेली नाहीत आणि स्वप्नाचा बोधही थांबलेला नाहीये. उलट स्वप्नाचा अर्थ अधिक गडद असतो. तिथं माणसाचं खरं रूप दडलेलं असतं.
तिथं खरं सूक्ष्म शरीर असतं माणसाचं स्वप्नात. सिगमंड फ्राईडनं लाखो लोकांचे स्वप्न तपासूनच आपलं विश्लेषण केलं. तो दुसरं काहीच विचारायचा नाही. तुम्हाला स्वप्न काय पडलंय विचारायचं. तुम्हाला स्वप्न आठवत नाही तर स्वप्न ज्या दिवशी आठवेल त्या दिवशी ते स्वप्न घेऊन या असं तो सांगायचा. आणि स्वप्नांचा अर्थ लावूनच तो माणसाचं मन तपासायचा आणि मग माणूस तपासायचा, मग त्याचे मानसिक आजार तपासायचा आणि मग उपाय करून त्याला त्याच्यातून बाहेर काढायचा. कारण स्वप्नांमध्ये खरा माणूस दडलेला असतो. तुम्ही खरे कसे आहात, तुम्ही आतून कसे आहात, हे तुमची स्वप्न तुम्हाला सांगत असतात. आणि म्हणून कर्म थांबलं, शरीर क्रिया थांबली म्हणजे स्वप्न थांबलं असं नाही. हे स्वप्नावबोधू ठेले. शरीर थांबलं म्हणजे स्वप्नाचा बोध थांबला का, की चरण चालो विसरले. झोपला म्हणजे त्याचे पाय चालत नाहीत असं नाही. स्वप्नातही माणूस फिरतोच की. काही लोक स्वप्नात फिरतात, काही लोक झोपेतही चालतात असं मी ऐकलं. झोपेतही चालायची काही लोकांना सवय असते. झोपेत चालायची सवय वेगळी, पण झोपून पण लोक कुठं कुठं फिरून येतात. लोक बोलतात मी काल स्वप्नामध्ये इथं जाऊन आलो, तिथं जाऊन आलो. काहींना चांगली स्वप्न पडतात. आळंदीला जाऊन आलो, पंढरपूरला जाऊन आलो, एखाद्या कीर्तनात जाऊन आलो, एखाद्या सप्ताहात जाऊन आलो, अशी स्वप्न खूपदा पडतात. झोपेमध्ये चरण चालो विसरले. कारण झोपेत तुमचं शरीर जरी जात नसलं तरी मनात तुम्ही जे करताय, जिथं जिथं तुमचं मन जातंय त्या त्या गोष्टीवरून काहीतरी ते घेतंय. आणि जे घेतंय ते पुन्हा त्रिगुणात्मक आहे, ते पुन्हा पाप पुण्यात्मक आहे, ते पुन्हा तुमचं सूक्ष्म शरीर बनवणार आहे, ते पुन्हा तुमच्या नव्या जन्माला कारण ठरणार आहे. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. कर्म थांबलं म्हणजे जन्म मरण थांबणार आहे का? तुम्ही काहीच नाही करायचं असं ठरवलं तरी मरणाची क्रिया घडणार आहे. आणि मरणाची क्रिया घडली की पुन्हा जन्माची क्रिया आपोआपच घडणार आहे. कारण मरण ही जन्माची सुरुवात आहे आणि जन्म ही मरणाची सुरुवात आहे. दोघं एकमेकांची सुरुवात आहे. जन्म झाला म्हणजे मरणाच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. मरण आलं म्हणजे पुन्हा दुसऱ्या जन्माच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. जन्म म्हणजे मरणाची तयारी आणि मरण म्हणजे जन्माची तयारी. आणि जन्म आहे, मरण आहे, तोपर्यंत क्रिया आहे, प्रतिक्रिया आहे, कर्म आहे. म्हणून माऊली सांगतायत हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. अर्थात हे जर काही थांबत नाही तर मग सोडले ते काय. म्हणून अज्ञानांना कर्मत्याग घडत नाही. म्हणून एखाद्यानं म्हटलं मी कर्मत्याग केलेला आहे, एखाद्या संन्याशानं सगळं सोडून दिलंय आणि ध्यानाला बसलाय, ध्यानाला बसला तरी त्याची कर्म थांबलेली नाहीत. कर्म त्याला करावीच लागतात. सूक्ष्म शरीर जोपर्यंत आहे, सूक्ष्म शरीरातल्या वासना जोपर्यंत तो धुवून काढत नाही तोपर्यंत त्याचं कर्म थांबणार नाही. सगळ्या वासना धुवून काढाव्याच लागतील. मूळ रूपाला कधी ना कधी तरी यावंच लागेल. म्हणून माऊली म्हणतायत एखाद्यानं कर्माचा त्याग केला द्वेषानं तरी त्याची पंचेंद्रिय कर्म करतच राहतात, त्याची ज्ञानेंद्रिय कर्म करतच राहतात, त्याचं श्वासोच्छवास चालूच असतो, त्याचं मन काम करतच असतं, त्याला भूक लागते, तहान लागते, त्याला स्वप्न पडतात, त्याला जन्म आहे, मृत्यू आहे. हे सगळं असल्यामुळं हे न ठकेचे जरी काही तरी सांडिले ते काही. एवढं सगळं जर असणारच आहे, ज्ञान इंद्रिय कर्म करतच राहणार आहेत, कर्मेंद्रिय कर्म करतच राहणार आहेत, श्वासोच्छवास चालूच राहणार आहे, मनाची कामं चालूच राहणार आहेत, भूक जेवण तहान चालूच राहणार आहे, स्वप्न पडतच राहणार आहे, जन्म मरण चालूच राहणार आहे. हे सगळं जर घडणारच आहे तर मग सांडिले काही, मग सोडले काय. क्रिया तर चालूच आहेत, एकाच वेळी या सगळ्यांकडून क्रिया चालू आहेत. हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही. हे न ठकेचे म्हणजे जे हे थांबलेलंच नाहीये, यातलं काहीच जर थांबलेलं नाही तर मग काय सांडलं, काय सुटलं, कशाचा त्याग केला. म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. म्हणून अर्जुना जो प्रकृती म्हणता आहे म्हणजे अज्ञानी आहे त्याला कर्मत्याग नाही. बघा, अज्ञानाला कर्मत्याग नाही म्हणजे ज्ञानाला कर्मत्याग आहे. त्याचं वर्णन दुसऱ्या अध्यायात माऊलींनी केलंय. ज्ञान आहे म्हणजे कर्मत्याग आहे, आत्मज्ञान आहे, स्थितप्रज्ञ आहे म्हणजे कर्मत्याग आहे.
म्हणजे निष्कर्म्यता आहे. आत्मबोधाच्या ठिकाणी, आत्मज्ञानाच्या ठिकाणी उपलब्ध होऊन जो कर्म करतो तो निष्क्रिय झालेला आहे. तो कर्म करत असला तरी त्याला कर्माची कोणतीही बाधा होत नाही. तो बघत असला तरी बघत नाही, तो ऐकत असला तरी ऐकत नाही, तो बोलत असला तरी बोलत नाही, तो वास घेत असला तरी तो वास घेत नाही, तो चालत असला तरी कुठं जात नाही. याचं वर्णन पुढे येणार आहे. पण माऊली सांगतायत जो अज्ञानी आहे त्याला कर्मत्याग शक्य नाही, आणि जो ज्ञानी झालाय त्याला कर्मबंधन किंवा कर्माचा परिणाम त्याला शक्य नाही किंवा बाधत नाही. म्हणून कर्मत्यागू नाही प्रकृती म्हणता. अज्ञानी व्यक्तीला कर्मत्याग शक्य होत नाही. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. अर्थात कर्म हे परतंत्र असल्याने प्रकृतीच्या सत्वादी गुणानुसार उत्पन्न होत असते. म्हणून एखाद्याने कर्म करीन अगर टाकीन असा अभिमान बाळगणे व्यर्थ होय. मी कर्मत्याग केला किंवा मी कर्माचा स्वीकार केला या दोन्ही गोष्टी म्हणणं व्यर्थ आहेत. हा अभिमानच मुळात व्यर्थ आहे. कारण कर्म पराधीन आहे. तुम्ही ठरवूनही तुमचा श्वासोच्छवास थांबवू शकत नाही. तुम्ही ठरवूनही डोळ्यांचं बघणं थांबवू शकत नाही. पंचेंद्रिय आपापली कामं करतच राहणार आहेत. मन आपापलं काम करतच राहणार आहेत. कारण कर्म पराधीन आहे. मायेचा सहवास, प्रकृतीचा सहवास जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म पराधीनच असणार आहे. म्हणून कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे. प्रकृतीचा तो गुण आहे आणि त्याप्रमाणे ते निपजतच राहणार आहे, निघतच राहणार आहे, कर्म होतच राहणार आहे. आणि कर्म जर होतच राहिलं, त्या कर्माला अज्ञानाचं अधिष्ठान तसंच राहिलं तर कर्मातून कर्म वाढतच जाणार आहे आणि ही कर्माची गती थांबणारच नाही. चक्रवाढ व्याजासारखं कर्म, या जन्मात कर्म करायचं, मागच्या जन्मातलं इथं भोगायचं, या जन्मात पुन्हा नवं काहीतरी करायचं, मग मागच्या जन्मातलं थोडं, या जन्मातलं थोडं घेऊन पुन्हा पुढचा जन्म घ्यायचा, पुन्हा आधीच्या जन्मातल्या काही संस्कारांना पुन्हा मनामध्ये तसंच ठेवायचं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये असाच प्रवास चालू. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे नहीं नहीं रक्षती डुकनोई करणे. शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे तेच पुन्हा करत राहायचं. आणि असं करणारा एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत पराधीनता आहे. जोपर्यंत पराधीनता आहे तोपर्यंत प्रकृतीचे गुण असणार आहेत. आणि जोपर्यंत प्रकृतीची गुण आहेत तोपर्यंत एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. जोपर्यंत एवढ्या गोष्टी आपण करतोय तेव्हा किती जरी आपण यांचा त्याग करायचा किंवा स्वीकार करायचा अभिमान बाळगला तरी तो अभिमान वाहिजे वाया, व्यर्थ अभिमान आहे. तो निरर्थक अशा स्वरूपाचा तो अभिमान आहे. तो अभिमान कोणत्याही प्रकारच्या फायद्याचा नाही, उपयोगाचा नाही, असं माऊली इथं सांगतायत. उदाहरण खूप सुंदर दिले माऊलींनी या सिद्धांतासाठी. देखे रथी आरुढीजे मग जरी निश्चळू बैसीजे तरी चळू होऊनी हिंडीजे परतंत्रा. अर्थात पहा, रथात चढून मग जरी स्तब्ध बसला तरी रथाच्या स्वाधीन होऊन रथाबरोबर फिरावे लागते. खूप सुंदर दृष्टांत आहे. आजच्या काळाचं उदाहरण म्हणजे तुम्ही बसमध्ये बसलात, विमानात बसलात, रेल्वेत बसलात, कोणत्या तरी वाहनात बसलात. या काळामध्ये रथ हे सर्वात लोकप्रिय असं वाहन होतं, विशेषतः जे राजे लोक होते त्यांच्यासाठी. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे रथामधून प्रवास करायचे, म्हणून रथाचं उदाहरण माऊलींनी दिलंय. देखे रथी आरुढीचे मग जरी निश्चळू बैसीजे. एखादा माणूस रथामध्ये बसलाय, रथामध्ये जरी तो बसला तरी रथामध्ये बसून तो कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जाणारच आहे. त्याला कर्मत्याग चुकलेला नाही, तो कर्मत्याग करू शकणार नाही. देखे रथी आरुढीजे मग जरी निश्चळू बैसीजे.
रथामध्ये निश्चिंत होऊन एखादा माणूस बसलाय, सर्व गोष्टीचा त्यानं त्याग केलेला आहे, मी काहीच करत नाही असं त्याला वाटतंय, निश्चिंत होऊन निष्क्रियपणे तो बसलाय, पण तरी सुद्धा रथ जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्याला जावं लागणार आहे. रथ जिथं जिथं नेईल तिथं त्याची इच्छा असो नसो तो जाणार आहे. म्हणजे तुम्ही बसमध्ये बसलात, प्लेनमध्ये बसलात किंवा रेल्वेत बसलात, जिथं रेल्वे जाईल तिथं तुम्ही जाणारच आहेत. तुम्ही क्रिया करत नाहीत, तुम्ही हातपाय हलवत नाही, तुम्ही झोपलेत, तरी सुद्धा तुमचं शरीर हलतंय, तुमचं शरीर नेतंय कुठंतरी. अगदी त्याप्रमाणे आपण हे सोपं उदाहरण, आणखी थोडं आता विज्ञान एवढं पुढे गेलंय तर विज्ञानाचा आधार घेऊन आणखी हे उदाहरण स्पष्ट करता येईल आपल्याला. आपण या पृथ्वीवर आहोत आणि पृथ्वी एवढ्या जलद गतीनं फिरतीये, स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते, म्हणजे तिचं फिरणं डबल आहे. माऊलींनी दिलेल्या उदाहरणापेक्षा हे उदाहरण आणखी तुम्हाला अधिक स्पष्ट करणारं वाटू शकेल. एखादा चेंडू स्वतःभोवती पण फिरतोय आणि पुढं पण फिरतोय, गोल गोल फिरत फिरत फिरतोय. तशी पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते आणि स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते, म्हणजे तिचं भ्रमण किती जलद आहे. पृथ्वीचा व्यास प्रचंड आहे, तरी तिला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात आणि सूर्याभोवती पूर्ण फेरा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात. आतापर्यंत एवढी जलद बुलेट ट्रेन सुद्धा निर्माण झालेली नाही, जेवढ्या स्पीडनं पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. अतिशय जलद गतीनं पृथ्वी फिरते. म्हणून आपण म्हणत जरी असलो मी कुठंच जात नाही, मी एकाच ठिकाणी बसलोय, तरी सुद्धा या ब्रह्मांडातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पृथ्वी फिरवत आहे. मी एकाच ठिकाणी आहोत असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. तुम्ही जन्माला आलात त्यावेळी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी आयुष्यात पुन्हा कधीच तुम्ही जाणार नाहीत. कारण पृथ्वी एका ठिकाणी जेव्हा होती त्या ठिकाणी ती पुन्हा लवकर जात नाही, कारण ती स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. तिचं फिरणं दीर्घ काळासाठी आहे. तसं मी काहीच करत नाही म्हणणाराही काहीतरी करत राहतोय, कारण हे मृत्यू लोक आहे. पृथ्वी म्हणजे मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकात आलात म्हणजे तुम्हाला करणं अनिवार्य आहे. तसंच माऊली उदाहरण देत आहेत, रथात तू बसलायस अर्जुना आणि कुठंच नाही जात, एकाच ठिकाणी बसलास तरी तू फिरतोयस. तसं तुम्ही काहीच नाही करायचं ठरवलं तरी तुमचं सूक्ष्म शरीर तुमच्याकडून कर्म करून घेणार आहे आणि तुमच्याकडून झालेल्या कर्माचा अर्थही ते लावून घेणार आहे. तुमच्या सूक्ष्म शरीरात वासना असतील तर त्या वासना तुमच्या शांत बसलेल्या शरीरातूनही बाहेर येतील, बाहेर पडतील. म्हणून कर्माचा त्याग मी केलाय असं म्हणणाऱ्यांकडूनही कर्मत्याग शक्य होत नाही. म्हणून माऊली सांगतायत, देखय रथी आरुढीजे मग जरी निश्चळ उभैसीजे तरी चळू होनी हिंडीजे परतंत्रा. इथं आपण थांबूयात, बोलत बोलत थोडा वेळ जास्त झालाय. बाकीचं चिंतन आपण उद्या करूयात, इथं थांबूयात. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.